आज आपण आलो आहोत लालबागच्या विसर्जनासाठी. चला गर्दी म्हणजे खूप गर्दी आणि मरता बसला पळालं. सो हाय गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. स्वागत आहे तुमचं सुनील लाखे ब्लॉग यूट्यूब चॅनल. आज आपण आलो आहोत लालबागच्या विसर्जनासाठी. चला खूप गर्दी आहे, तुम्हाला दाखवतो बघा. मी आणि अनिकेत आलो. समोर गप्पा दिसतात आपल्याला कोणत्या तरी. हे बघा मित्रांनो, किती सुंदर मूर्ती आहे गणपती बाप्पाची. लंबोदर वाटतोय, हा खेतवाडीचाच वाटतोय. हा लोअर परेलचा लाडका आहे मित्रांनो. किती सुंदर आहे बघा. फोटो काढ. हे बघा मित्रांनो, लालबाग परळ पूर्ण फुल झालेलं आहे. मित्रांनो, सगळ्या पक्षाचे हे लागलेत बॅनर वगैरे. हॅलो हॅलो. चला आता आपण पुढे जाऊया. हे बघा मित्रांनो, पाठोपाठ गणपतीच्या रांगा लागल्या. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. किती मोठमोठे गणपती येतात तुम्ही बघू शकता. मित्रांनो, किती मोठे गणपती बाप्पा आहेत. खूप छान गणपती बाप्पा. तुम्हाला झूम करून दाखवतो. खूप छान आहेत. त्यांचं तिकडे स्वागत, पुष्पवृष्टी झाली. आता गणपती बाप्पा चालले गिरगाव चौपाटीच्या दिशेने. हे बघा, तुम्हाला झूम करून दाखवतो. किती सुंदर गणपती बाप्पा आहेत. बोला गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. चालले आता गणपती बाप्पा विसर्जनाच्या दिशेने. आता मुंबईचा राजा येणार आहे. आता मुंबईच्या राजाच्या अंगावर पुष्पवृष्टी होणार आहे काही वेळातच. हे बघा मित्रांनो, मुंबईचे राजा म्हणजे गणेश गल्लीचे बाप्पा. खूप सुंदर. यावर्षी खूप छान मूर्ती बनवली आहे. त्यांची दरवर्षी वेगवेगळी मूर्ती असते. यावर्षी पण खूप छान आहे. तेव्हा पुष्पवृष्टी होत आहे हळूहळू. बोला गणपती बाप्पा मोरया, मंगळ मूर्ती मोरया. मुंबईच्या राजाचा विजय असो. आता चाललेत मुंबईचे राजा विसर्जनाच्या दिशेने, म्हणजेच गिरगाव चौपाटीच्या दिशेने. चला हळूहळू जाऊ. तुम्हाला दाखवतो किती सुंदर गणपती बाप्पा जवळून. खूप छान गणपती बाप्पा आहेत. बोला गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. मुंबईच्या राजाचा विजय असो. पुढच्या वर्षी लवकर या. चला हळूहळू जाऊ द्या. बोल 22 फूटवाले की जय. हिरण चाललेत गणपती बाप्पा. मुंबईचा राजा चाललाय गिरगाव चौपाटीच्या दिशेने. आणि त्यांच्या मागोमाग तुम्हाला आता बघायला भेटणार आहे शाहू, मुंबईचा शाहू. खूप सुंदर मूर्ती तुम्हाला दाखवतो. खूप सुंदर मूर्ती आहे. हे बघा, स्वागत होत आहे तिथे मुंबईच्या शाहूचं. हे बघा मित्रांनो, किती छान पद्धतीने स्वागत केलेलं आहे मुंबईच्या शाहूचं. खूप छान. बोला गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. मुंबईच्या शाहूचा विजय असो. आता काही वेळातच पुष्पवृष्टी होणार आहे मुंबईच्या शाहूवरती. खूप छान प्रकारे पुष्पवृष्टी. आणि गणपती बाप्पाची मूर्ती पण खूप छान आहे. बघू शकता मित्रांनो, खूप सुंदर आहे. पाठीमागे आहे
महादेवाच्या रूपामध्ये गणपती बाप्पा हे बघा स्वागत झालं आहे मुंबईच्या शाहूचं. बोला गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, मुंबईच्या शाहूचा विजय असो. आता जात आहे मुंबईचा शाहू आपल्या विसर्जनाच्या दिशेने, म्हणजेच गिरगाव चौपाटीच्या दिशेने. खूप सुंदर मूर्ती आहे बघा मित्रांनो, तुम्हाला जवळून दाखवतोय. खूप छान, म्हणजे खूप सुंदर मूर्ती आहे. नक्की कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया लिहा. आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअरही करा व्हिडिओ. बघा पाठीमागे महादेवाच्या रूपामध्ये गणपती बाप्पाचं स्वागत होत आहे आणि मुंबईचा शाहू चालला आहे विसर्जनाच्या दिशेने. खूप म्हणजे खूप सुंदर मूर्ती आहे. हे बघा मित्रांनो, परळच्या सम्राटच्या अंगावर पण पुष्पवृष्टी झालेली आहे. बोला गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, परळचा सम्राटचा विजय असो. खूप छान मूर्ती आहे. आता चालले गणपती बाप्पा, परळचा सम्राट चालला आता विसर्जनाच्या दिशेने गिरगाव चौपाटीकडे त्यांचं रवाना होत आहे गणपती बाप्पा. बोला गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, परळच्या सम्राटचा विजय असो. पुढच्या वर्षी लवकर या. खूप सुंदर मूर्ती, नंदी बैलावर बसलेली, किती छान मूर्ती बघा महादेवाच्या रूपामध्ये. आता मुंबई चालले आता गणपती बाप्पा विसर्जनाच्या दिशेने. चला 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 चला, जागा करून द्या. चला चला चला, गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, परेलचा सम्राटचा विजय असो. चला 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 चला, पाठीमागे टेम्पो पण जात आहे. चलो आता मागे गणपती बाप्पा येणार आहेत काही वेळातच दुसरे. चला तुम्हाला दाखवतो. कायाच्या रूपामध्येच गणपती बाप्पाची मूर्ती आहे. खूप म्हणजे खूप सुंदर आहे. जवळ आला त्या गणपती बाप्पाचं आपल्याला नाव कळेल. खूप छान. आता पुष्पवृष्टी होणार त्या गणपती. बघा मित्रांनो, हे गणपती बाप्पा चालले वाजत गाजत आपल्या विसर्जनाच्या दिशेने. खूप छान मिरवणूक काढली, खूप छान रोटो बँजो वगैरे खूप छान लागला आहे. आता चालले गणपती बाप्पा विसर्जनाच्या दिशेने. हे बघा मित्रांनो, पाठोपाठ झाला आहे परळच्या राजाचं दर्शन खंडोबाच्या रूपामध्ये. बोला एलकोटचे मला सदा आनंदाचा एलकोट. हे बघा पाठीमागेच गणपती बाप्पा आहेत, परळचा राजा, तेही तुम्हाला दाखवतो. चला फुलवृष्टी आणि भंडारा पण टाकण्यात येत आहे, कारण गणपती बाप्पा खंडोबाच्या रूपामध्ये आहे. एलकोट जे मला. हे बघा मित्रांनो, खंडोबाच्या रूपामध्ये गणपती बाप्पा परळचा राजा यांचं स्वागत झालेलं आहे भंडारा टाकून आणि फुलं वगैरे टाकून. चला आता गणपती बाप्पा निघाले, परळचा राजा निघाला आता विसर्जनाच्या दिशेने. खूप म्हणजे खूप छान मूर्ती आहे, किती सुंदर, किती उंच मूर्ती तुम्ही बघू शकता. बोला परळच्या राजाचा विजय असो. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. बघा झूम करून दाखवते. खूप म्हणजे खूप सुंदर मूर्ती आहे. एलकोट जे मला सदा आनंदाचा एलकोट. चला आता चालले गणपती बाप्पा विसर्जनाच्या दिशेने. चला 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 मंडळी, चला. हे बघा त्यांचा रथ, पाठीमागे छोटे गणपती बाप्पा आणि पुढे मोठे गणपती बाप्पा खंडोबाच्या रूपेने. चला आता चालले ते गणपती बाप्पा विसर्जनाच्या दिशेने. चला हे बघू शकता मित्रांनो तुम्ही, पाठीमागे स्वागत झालेलं आहे काळा चौकीच्या राजाचं. किती सुंदर मूर्ती आहे बघा मित्रांनो. वारकरी संप्रदाय असतात ना, त्यांच्या रूपामध्ये गणपती बाप्पाची मूर्ती आहे. बघा स्वागत वगैरे होत आहे गणपती बाप्पाचं. बोला गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, काळा चौकीच्या राजाचा विजय असो. आता काही वेळातच पुष्पवृष्टी पण होणार आहे गणपती बाप्पाच्या अंगावर. चला लवकरच पुष्पवृष्टी होत आहे. बघा झालेली पुष्पवृष्टी. बोला गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, काळा चौकीच्या राजाचा विजय असो. आता चाललंय गणपती बाप्पा विसर्जनाच्या रूपामध्ये, विसर्जनाच्या रस्त्याने, विसर्जनाच्या मार्गाने ते जात आहेत. विसर्जनाच्या रस्त्याने गणपती बाप्पा निघाले, मार्गाने त्यांचा निघाला, त्यांचा रथ निघाला आहे. किती सुंदर गणपती बाप्पा तुम्ही बघू शकता. तुम्हाला दाखवलं आहे मी झूम करून सुद्धा. पुष्पवृष्टी झाली, सगळं झालं, स्वागत झालं त्यांचं. आता चालले गणपती बाप्पा विसर्जनाच्या दिशेने, म्हणजेच गिरगाव चौपाटीकडे. चला चला चला, जागा करून द्या गणपती बाप्पाला. चला 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 मंडळी. गर्दी खूप आहे मित्रांनो. आता काही गणपती येणार आहेत. लालबागच्या राजा पण नाही गेला, तो पण येणार आहे. गर्दी बघा तुम्ही, गर्दी.
मित्रांनो गणपतीच्या गाण्यावर बँजो लावलेला आहे. गणपतीचे गाणे असतात, वेगवेगळे हिंदी मराठी गाणे असतात. खूप छान प्रकारे डान्स करतात बघा. मित्रांनो तुम्ही गर्दी बघा किती वाढलेली आहे. खूप म्हणजे खूप जनता आलेली आहे गणपती बाप्पाला बघण्यासाठी. सगळ्या गणपती बाप्पाला बघण्यासाठी आणि जास्तीत जास्त गर्दी इथं आलेली आहे. लालबागच्या राजाच्या दर्शन घेण्यासाठी खूप म्हणजे खूप गर्दी आलेली आहे. तुम्हाला बघू शकता तुम्ही. खूप म्हणजे खूप जाम झालेलं आहे सगळं. हे बघा मोठमोठे गणपती इथून जात आहेत खूप छान प्रकारे. आणि खूप गर्दी तर खूपच आहे. बँजो वगैरे वाजतात आहे. बँजो पार्टी वगैरे हे बघा मित्रांनो लालबागच्या राजाचा पहिला गेट जिथून आडव्या थोड्या लाईनी सुरू होतात आणि सगळे कार्यकर्ते बसलेलेच लालबागचे. खूप मजा आणि लालबागच्या राजाचीच वाट पाहत आहे. आणि तिथे बघा समोर हा मोठा गेट आहे लालबागच्या राजाचा. तर आता आपण तिकडे पण जाणार आहोत. हे बघा जो आता समोर आपण एल्फिन्स्टनचा गणपती गेला आहे तो खूप फ्रेंडली आहे. खूप म्हणजे खूप छान. चला आता आपण पण बघूया पुढे जाण्याचा प्रयत्न करू. इथं नाच गाणे चालू बघा तुम्हाला दाखवतो. हे बघा मित्रांनो इथे गणपती बाप्पा आलेत. ते गणपती बाप्पा पण खूप सुंदर आहेत. पण कोणत्या देवाच्या रूपामध्ये ते मला माहिती नाही. तुम्ही कमेंटमध्ये नक्की कळवा कोणत्या देवाच्या रूपामध्ये या गणपती बाप्पाचं रूप बनवलं आहे. खूप म्हणजे खूप छान गणपती बाप्पा आहेत. बघा मला दाखवतो मी. हे बघा मित्रांनो किती सुंदर गणपती बाप्पा आहेत. किती उंच आहेत. खूप म्हणजे खूप छान गणपती बाप्पा आहेत. तर चला आता आपण जाऊया पुढे. तुम्हाला दाखवतो. लालबागचा राजा आहे पुढे. तर दर्शन झालं तर दाखवतो, नाहीतर आपल्या इकडेच तुम्हाला बघायला मिळेल. चला बघू आपण. जातोय आपण त्या गेटच्या इकडे. तर चला आता आपण जाऊया हळूहळू. चला. हे बघा मित्रांनो लालबागच्या राजाचा राजेशाही गेट आणि विशाल गेट पण आहे आणि विशाल गर्दी पण आहे. तुम्हाला दाखवतो. खूप म्हणजे खूप गर्दी आलेली आहे. आणि सगळ्यात पुढे लालबागचा राजा आहे. तो फिरून येतात गणपती बाप्पा माहिती तुम्हाला. मुंबईचा राजासुद्धा फिरतो आणि लालबागचा राजासुद्धा फिरून येतो. तर त्यांच्या एरियाच्या लोकांना दर्शन द्यावं लागतं. बाहेरचे लोक दर्शन घ्यायला येतात पण त्यांच्या एरियाच्या लोकांना पण दर्शन देणं भाग्य म्हणून येतात. बघा किती सुंदर गेट आहे. विशाल गेट. लालबागच्या राजाचा राजेशाही गेट तुम्हाला परत दाखवतोय. बघा किती सुंदर गेट आहे. आणि इथून आले मोठे गणपती बाप्पा. बोला गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. लालबागच्या राजाचा विजय सो. ही शान कोणाची? लालबागच्या राजाची. खूप छान आहे बघा. स्वागत केलेलं आहे गणपती बाप्पाचं. चला खूप म्हणजे खूप सुंदर गणपती बाप्पा आहेत. खूप उंच पण आहेत. तर चला आता आपण लालबागच्या राजाकडे जाऊया. चला. हे बघा मित्रांनो किती छान प्रकारे स्वागत केलेलं आहे गणपती बाप्पाचं. आणि गर्दी पण तुम्ही बघू शकता. खूप गर्दी आहे. खूप म्हणजे खूप गर्दी आहे.
शकता. तर तुम्हाला काही दाखवतो जे आपल्या महाराष्ट्राची परंपरा आहे लेझिम, तेही तुम्हाला दाखवणार आहे. बघा गणपती बाप्पा चालले आता आपल्या विसर्जनाच्या दिशेने. तिथं त्यांचं स्वागत होईल पुष्पवृष्टी टाकून. नंतर गणपती बाप्पा जातील आपल्या विसर्जनाच्या दिशेने, म्हणजेच गिरगाव चौपाटीकडे. बघा किती सुंदर गणपती बाप्पा आहेत. तर चला 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 आता आपण जाऊया, तुम्हाला दाखवतो लेझिम किती छान खेळतात ते. हे बघा इथे लेझिम खेळणं चालू आहे बघा. हे बघा मित्रांनो, लालबागच्या राजाचा दरबार किती भरलेला आहे, किती गर्दी आहे, खूप म्हणजे खूप गर्दी आहे. आणि तिथे तुम्हाला दिसत आहे, तुम्हाला दाखवतो झूम करून लालबागचा राजा. हे बघा हे गणपती बाप्पा आले, अजूनही गणपती बाप्पा खूप म्हणजे खूप सुंदर गणपती बाप्पाची मूर्ती आहे. बघा किती छान आहे. गणपती बाप्पा चालले आता विसर्जनाच्या दिशेने. यांचं पण पुष्पवृष्टी टाकून स्वागत होईल. हे पण जातील आता विसर्जन करण्यासाठी गिरगाव चौपाटीला. बघा मित्रांनो, समोरून एक गणपती बाप्पा येत आहेत, मोठे आहेत ते येतील. त्यांचं नाव गणराज आहे. त्या गणपती बाप्पाचं लवकरच येतील आपल्याजवळ. आपण तुम्हाला दाखवतो झूम करून. बघा तुम्ही, बघा दाखवतो मी तुम्हाला झूम करून. किती छान गणपती बाप्पा आता येतील, काही वेळ येतोच जवळजवळ. चला हे बघा मित्रांनो, किती सुंदर गणपती बाप्पा आले बघा जवळ जवळ गणराज. खूप म्हणजे खूप सुंदर गणपती बाप्पा आहेत. तर चला हे गणपती बाप्पा पण चालले पुष्पवृष्टीच्या दिशेने आणि यांच्यावर पण पुष्पवृष्टी होणार, स्वागत होणार आणि बाप्पा जाणार गिरगाव चौपाटीच्या दिशेने, म्हणजे विसर्जनाच्या दिशेने. तर चला काय वेळातच जात आहेत ते. चला 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 चला. हे बघा मित्रांनो, सो फायनली आपल्याला दर्शन झालेले आहेत इथल्या किंग म्हणजे लालबागच्या राजाचे. आणि बाजूला एक गणपती बाप्पा आहेत त्यांचे. किती गर्दी, किती भीड आहे बघा. खूप म्हणजे खूप गर्दी आहे. शक्य झाला तर मी तुम्हाला जवळून पण दाखवतो जाऊन. बघा तुम्हाला झूम करून दाखवतो. जर प्रयत्न झाला तर जवळून दाखवतो, नाहीतर तिकडे चिंचपोकळीचा ब्रिज आहे तिकडून दाखवतो. आणि जिथं पुष्पवृष्टी होते तिथेही दाखवतो तुम्हाला. तर चला तुम्ही बघू शकता गणपती बाप्पा किती सुंदर दिसत आहेत, लालबागचा राजा. आणि हे पण गणपती बाप्पा जे बाजूला आहे ते पण गणपती बाप्पा किती सुंदर आहेत. बोला गणपती बाप्पा मोरया, मंगळमूर्ती मोरया, लालबागच्या राजाचा विजय सो. ही शान कोणाची? लालबागच्या राजाची. किती सुंदर गणपती बाप्पा आहेत. चला चला आता आपण जाऊया. ते धक्काबुक्की लय व्हायला लागली. आपण जाऊया पुढे. चला हे बघा मित्रांनो, या गणपतीचं स्वागत होत आहे. पुष्पवृष्टी टाकून झालेलं आहे स्वागत. आता गणपती बाप्पा चालले विसर्जनाच्या दिशेने. बोला गणपती बाप्पा मोरया, मंगळमूर्ती मोरया. हे बघा मित्रांनो, अजूनही गणपती आले. गणपती बाप्पा गणराज यांचंही स्वागत होत आहे पुष्पवृष्टी टाकून. तुम्ही बघू शकता काही वेळातच त्यांचंही स्वागत होणार आहे. गणपती बाप्पापाशी गर्दी खूप आहे, म्हणून आपण तुम्हाला दर्शन बरोबर होत नाही वाटतं. गर्दी खूप आहे मित्रांनो. तरी पण तुम्हाला प्रयत्न झाले तर दाखवतोय मी प्रयत्न करून. कारण जसे लालबागचा राजा जवळ येतो तसं धावाधावी सुरू होते. तर हे बघा गणपती बाप्पाचं स्वागत वगैरे होत आहे. ब्रिजवरनं फूल वगैरे टाकत आहेत. आणि इथं पुष्पवृष्टीपर्यंत येईपर्यंत आपण इथं थांबू सांगता येत नाही, कारण गर्दी खूप आहे, खूप जमा झालेली आहे गर्दी. तुम्ही इथूनच बघा गणपती बाप्पा किती सुंदर दिसत आहेत. लालबागच्या राजाचा विजय असो. ही शान कोणाची? लालबागच्या राजाची. बोला गणपती बाप्पा मोरया, मंगळमूर्ती मोरया. चला आता चला, गर्दी वाढत आहे. आपण जाऊया पुढे जाऊया. आपण डायरेक्ट आता चिंचपोकळीच्या ब्रिजवर जाऊया. तिकडून तुम्हाला दाखवतो लालबागच्या राजाचं जवळून दर्शन. तर चला आपण तिकडेच जाऊया. गर्दी खूप धावाधावी व्हायला लागली इथं. तर चला आपण निघूया तिकडे. चला इथून जेवढं शक्य होतं तेवढं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय मित्रांनो. सगळे मोबाईलच उभा राहिलेले आहेत. गर्दी खूप आहे, खूप म्हणजे खूप गर्दी आहे.
बोला गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, लालबागच्या राजाचा विजय असो. मित्रांनो गर्दी म्हणजे खूप खूप गर्दी आणि मारता बसला लालबागच्या राजा येणार आहे दाखवतो तुम्हाला. सुरक्षितपणे काढू आम्ही. चलो तेव्हा गर्दी बघा. काय बाया बचाव रडू लागल्या गर्दीतून बाहेर निघण्यासाठी. चला आता हे बघा मित्रांनो लालबागच्या राजाचं स्वागत झालेलं आहे चीज पोकळीच्या ब्रिजवर. स्टेशन बघा समोरच आहे आणि बघा सुरक्षा बघा पोलीस कर्मचारीची सुरक्षा खूप म्हणजे खूप कडक सुरक्षा. आणि बघा गणपती बाप्पाचं आपल्याला दर्शन दिसत आहे. गणपती बाप्पा दिसत आहेत आपल्याला लागून. खूप म्हणजे खूप क्राऊड आहे इथं. तरी हा रोड मोठा आहे म्हणून इथं जमतं व्हिडिओ काढायला, कारण तिथं खूप छोटा रोड होता. तिथं पुष्पवृष्टी होत होती म्हणून मी तिथं काही थांबलो नाही जास्त वेळ. खूप दाबादाबी चालू होती. बॅरिकेड तो बॅरिकेड असतं ते बाजूला लावलेलं ते तोडण्यात आलं. एवढी गर्दी होती बघा. थेटपेक्षा पण तुम्हाला बघायला पण मिळेल लाईव्ह तुम्ही बघत असाल तर. हा व्हिडिओ लेट येत आहे कारण मी व्हिडिओ एडिटिंग केली होती मी. तो व्हिडिओ पहिला डिलीट झाला तर हा दुसरा व्हिडिओ एडिट करतो आहे म्हणून लेट झालं व्हिडिओला. तर समजून घ्या, माफी असावी व्हिडिओ लेट झाला म्हणून. या गणपती बाप्पाचं दर्शन बघा किती छान प्रकारे गणपती बाप्पाचं दर्शन होत आहे. हे बघा हे लालबागचे कार्यकर्ते शेवटच्या दिवशी पण भक्तांना दर्शन करू देत नाहीत, अडवून ठेवतात. अरे काय हे तर काय कळत नाही. शेवटच्या दिवशी तरी लालबागच्या राजाचं दर्शन करू द्यायचं नाही, पण नाही आम्ही लालबागच्या राजाच्या जवळ तुम्हाला जाऊ देणार नाही. आम्ही ठाम केलेलं आहे. काय आता जाऊ द्या, आता काय सांगणार. तुम्ही बघा लांबून दर्शन घ्या, जाऊ द्या. त्या कार्यकर्त्यांना बोलून काही उपयोग नाही, कारण लालबागचा राजा हा सर्वांसाठी आहे. पण या कार्यकर्त्यांनी लालबागचा राजा फक्त आणि फक्त VIP तयार केलेला आहे. VIP एक पाय आणि सामान्यासाठी एक पाय, 2 पाय असतात लालबागच्या राजाचे. एक पायावर VIP लोक येऊन चांगल्या प्रकारे फोटो काढतात आणि दुसऱ्या ठिकाणी 14 15 घंटे एक दिवस लाईनीमध्ये राहून नवसाच्या लाईनीमध्ये चिरस्पर्श दर्शनासाठी लाईनीमध्ये राहूनसुद्धा त्यांना व्यवस्थित दर्शन मिळत नाही. त्यांना 1 सेकंदामध्ये त्यांना कसं बाहेर काढतात, जे जवळ आले तसे त्यांना 1 सेकंदामध्ये बाहेर काढतात. चला पायावर डोकं टेकवलं, चला असं. आणि VIP लोकांना 5 10 मिनटं तिथंच थांबवतात. हे चुकीचं आहे. लालबागचा राजा सर्वांचा आहे, गणपती बाप्पा सर्वांचा आहे, तर त्यांना सर्वांना समान न्याय भेटला पाहिजे. पण आता काय सांगणार. तर जाऊ द्या, आता घ्या तुम्ही दर्शन. खूप म्हणजे खूप छान गर्दी आहे. गर्दी पण खूप छान आहे, खूप गर्दी आहे. आणि गणपती बाप्पा जसे जवळ येत आहे बघा तसं यांचं गावात आधीच होणं सुरू आहे. मागं पण गणपती बाप्पा आहेत, खूप उंच गणपती बाप्पा पण येतात ते मागून. हे बघा मित्रांनो लालबागच्या राजाचे रांग पुढे येत आहेत. बरं लालबागच्या राजाचा गेट हा पुढे येत आहे हळूहळू. तशी दाबादाबी सुरू होत आहे या कार्यकर्त्यांची. गणपती बाप्पा जवळ कोणाच जाऊ देत नाही बघा. सगळ्यांना धक्काबुक्की चालू आहे, सगळ्यांना ढकलत आहे. काय हा न्याय आहे का. मंडपामध्ये पण ढकलणं चालूच आहे यांचं आणि इथे पण ढकलणं चालूच आहे. माणसांनी दर्शन घ्यायचं की नाही लालबागच्या राजाचं. लालबागचा राजा हा सर्वांचा आहे, कोणी एका VIP लोकांचा नाही आहे. तर सगळ्यांना दर्शन घेऊ द्या हेच माझं सांगणं आहे, बाकी काही नाही. तर तुम्ही लांबूनच दर्शन घ्या मित्रांनो. जवळून दर्शन तुम्हाला दिलं असतं पण काय जाऊ देत नाही. तुम्हाला जवळून दर्शन घ्यायचं असेल तर त्यांचा YouTube चॅनल तिथून घेऊ शकता तुम्ही. बोला गणपती बाप्पा मोरया. इथं धक्काबुक्की चालू आहे म्हणून व्हिडिओ हलतोय मित्रांनो, समजून घ्या. बोला गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, लालबागच्या राजाचा विजय. ही शान कोणाची, लालबागच्या राजाची. बघा कशा गणपती बाप्पा पुढे जात आहे. गर्दी खूप आहे, दाबादाबी पण खूप होत आहे. हे बघा मित्रांनो आता हळूहळू लालबागच्या राजा जात आहेत त्यांच्या दिशेने, म्हणजेच विसर्जनाच्या दिशेने, म्हणजे गिरगाव चौपाटीच्या दिशेने जात आहेत लालबागचा राजा. तर आता बघा गर्दी खूप आहे बघा, किती जनता आलेली आहे बघा. आणि मागून येत आहेत मोठे गणपती बाप्पा उंच, तेही तुम्हाला दाखवतो बघा. किती भारी गणपती बाप्पा आहेत हे बघा. मागून गणपती बाप्पा येतात. हे सगळे सुरक्षा लालबागच्या राजाचे मित्रांनो. ज्या पोलीसच्या गाड्या दिसत आहेत, जे सिक्युरिटी गार्ड दिसत आहेत, ते सगळे लालबागच्या राजासाठी आलेले आहेत. कारण सगळ्यात जास्त गर्दी तर लालबागच्या राजाचीच येते.
बाकीच्याही गणपतीला बघण्यासाठी येते, पण लालबागचा राजा एक नवसाला पावणार आहे. सगळेच गणपती नवसाला पावतात असं नाही, सगळेच पावतात खूप म्हणजे. आणि हा लालबागचा राजा फेमसही आहे, म्हणून यासाठी इथे लालबागच्या राजासाठी एवढी गर्दी आलेली असते आणि सुरक्षासुद्धा त्यासाठीच आलेली असते. तर बघा मागून गणपती बाप्पा दिसत आहे आपल्याला मोठे, किती छान गणपती बाप्पा आहे, तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे. कशावर बसलेले हे गाय का घोडा काहीतरी दिसते, नाही गायचे बैल बैलाच्या वर गणपती बाप्पा बसलेले आहेत. किती छान गणपती बाप्पा बनवले बघा, खूप म्हणजे खूप छान. बोला गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. चला आता आपण मागे जाऊया, मागे म्हणजे इकडे जाऊया. आता तिकडे आपल्या चिंचपोकळीच्या चिंतामणीचं दर्शन करायचं आहे, चला आपण तिकडे जाऊया. हे बघा मित्रांनो, मागोमाग गणपती बाप्पाची रांग येत आहे. हे आहेत गार्डनचा राजा, किती सुंदर आहे बघा गार्डनचा राजा, खूप म्हणजे खूप सुंदर. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, गार्डनच्या राजाचा विजय होता. चला आता आपण जाऊया अजून मागे. हे बघा मित्रांनो, अजून एक गणपती बाप्पा आलेत मागून. मग एका मागोमाग एक रांग चालूच आहे गणपती बाप्पाची. जेवढे उंच गणपती बाप्पा आहेत ना ते सगळे इथे गिरगाव चौपाटीला जातात. जे इथं लालबाग, परळ, दादर ह्या ठिकाणी गणपती बाप्पा आहेत ना मोठमोठे, ते सगळे गिरगाव चौपाटीला जातात. आणि बाकीची मंडळी आणत असतील एवढा लांब गणपती, कारण इकडं डायरेक्ट त्यांना पाण्यात जायला भेटतं आणि दुसरीकडे त्यांना डायरेक्ट पाण्यात जायला भेटत नाही. म्हणून गिरगाव चौपाटी ही सगळी सोपी पडते सगळ्यांना, कारण डायरेक्ट तुम्ही गणपती बाप्पाची मूर्ती ही पाण्यामध्ये घेऊन जाऊ शकता. बघा किती सुंदर मूर्ती आहे, किती उंच गणपती बाप्पा आहे बघा, खूप म्हणजे खूप छान. ह्या गणपती बाप्पाचं नाव आहे गिरगावचा, माझगावचा का गिरगावचा राजा आहे. खूप म्हणजे खूप सुंदर आहे बघा. पाठीमागे शंकराच्या रूपामध्ये आले, महादेवाच्या रूपामध्ये, खूप म्हणजे खूप छान गणपती बाप्पा आहेत बघा. माझगावचा मोरया आले आहेत. जे गणपती बाप्पा गेले ते माझगावचा मोरया वाटतं का मागचा येणार आहे ते तुम्हाला दाखवतोच मी, बघू. हे बघा मित्रांनो, किती भारी मूर्ती आहे रावणाच्या रूपामध्ये. हे गणपती बाप्पाचं पण विसर्जनासाठी जात आहेत. किती सुंदर गणपती बाप्पा आहेत. माझगावचा मोरया खूप सुंदर आहे. तर चला आता मागे पण गणपती बाप्पा आलेले आहेत, ते तुम्हाला दाखवतो. ते गणपती बाप्पा खूप सुंदर आहेत, खूप छान आहेत. दाखवतो तुम्हाला, झूम करून पण दाखवतो प्रयत्न झालं तर. खूप म्हणजे खूप छान गणपती बाप्पा आहेत बघा. हे गणपती बाप्पा पण चालले आता विसर्जनाच्या दिशेने. तर चला आता आपण जाऊया. जसे गणपती येतात तसे तुम्हाला दाखवत जात आहे मित्रांनो. सगळे मोठमोठे गणपती यायला लागले तिथं. हे बघा मित्रांनो, परत एक गणपती बाप्पा आलेत बघा, किती सुंदर गणपती बाप्पा आहेत. खूप म्हणजे खूप छान गणपती बाप्पा आहेत बघा. बोला गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. राजेशाही गणपती बाप्पा आहे बघा मित्रांनो, खूप छान. चला आता आपण पुढे जात राहू, तुम्हाला दाखवत राहील पुढचे गणपती बघा. हे गणपती बाप्पा पण किती उंच आहे बघा मित्रांनो. गणपती बाप्पा मगरमच्छ यांची सवारी आहे, मगर आहे ना त्यांची सवारी आहे गणपती बाप्पाला, किती सुंदर आहे. चला आता आपण जाऊ पुढचे गणपती बाप्पा बघण्यासाठी. हे बघा मागूनही गणपती बाप्पा येत आहेत. ते कुठले, लेबर कॅम्पचा संकल्प. किती सुंदर गणपती बाप्पा तुम्ही बघा मित्रांनो. जसं आपण पुढे जात आहोत तसे गणपती बाप्पाच्या उंच मूर्त्या आपल्याला भेटत आहेत. तुम्हाला मी सगळ्या दाखवत आहे गणपती बाप्पा. आत्ताचा टाईम खूप झालेला आहे, खूप म्हणजे 6:30च्या आसपास झाला आहे, 6:30 का 7पर्यंत झालेलं वाटतं बघा. हे बघा मित्रांनो, इथं गणपती बाप्पा आले आहेत, त्यांच्यावर पुष्पवृष्टी झालेली आहे वाटतं. ते आता जाणार आहेत पुढे. काय माहिती नाही पुष्पवृष्टी झाली का नाही, बघू आपण. पुष्पवृष्टी होत असेल. जे तुम्ही गणपती बाप्पा बघितलेत मित्रांनो, त्यांची पुष्पवृष्टी झालेली आहे. आता हे बघा मागून गणपती बाप्पाचं स्वागत होत आहे. खूप छान घोड्यावरची सवारी आहे, राजेशाही सवारी दिसते बघा मित्रांनो. खूप म्हणजे खूप सुंदर हा गणपती मला खूप आवडला. सगळ्याच मूर्ती आवडत मला असं नाही. आणि या गणपती बाप्पाचा थाट बघा ना, किती सुंदर आहे, किती उंच मूर्ती आणि किती लांब पण आहे. किती म्हणजे खूप छान, खूप म्हणजे खूप छान गणपती बाप्पाची मूर्ती आहे बघा मित्रांनो. अल्पेस्टिनचा राजा आहे वाटते. खूप म्हणजे खूप सुंदर गणपती बाप्पाची मूर्ती आहे. अल्पेस्टिनचा लाडका गणपती बाप्पाच्या त्यांच्या ठिकाणाचं नावच खूप अवघड असते बघा मित्रांनो. गणपती बाप्पा खूप छान आहेत बघा. खूप म्हणजे खूप सुंदर गणपती बाप्पाची मूर्ती आहे. घोड्यावरची सवारी आहे, खूप छान. चला आता आपल्याला मागून गणपती बाप्पा येत आहेत. अजून कृष्णाच्या रूपामध्ये तुम्हाला दाखवतो आहे बघा. कृष्णाच्या रूपामध्ये अजून एक गणपती बाप्पा आलेले आहेत.
खूप म्हणजे खूप छान बोला. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. मित्रांनो, तुम्ही व्हिडिओला लाईक करा, कारण मेहनत खूप लागते एडिटिंग करायला. तिथं मी आवाज नाही देऊ शकलो, जिथे मी व्हिडिओ काढत तिथे मी आवाज नाही देऊ शकलो, कारण गर्दी खूप होती. या घरी येऊन आवाज होते आणि घरी येऊनच व्हिडिओची एडिटिंग करत आहे. तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंटही करा. हे बघा, इथे गणपती बाप्पा आले आहेत. हे बघा मित्रांनो, इथे गणपती बाप्पा आले आहेत. छोटूसे खूप सुंदर आहेत. त्या गणपती बाप्पाच्या मागे आहे चीज पोकळी चिंतामणी. किती छान प्रकारे स्वागत होत आहे बघा सगळ्या गणपती बाप्पाचं. हे बघा, अजून एक मूर्ती आली आहे महादेवाच्या रूपामध्ये. महादेवाच्या आपल्या 2-3 मूर्त्या दिसल्या आहेत मित्रांनो. खूप मोठमोठ्या मूर्त्या होत्या. ही गणपती बाप्पाची मूर्ती पण खूप सुंदर आहे, खूप मोठी आहे. ही तुम्हाला दाखवेल मी जवळून. इथे बघा, चिंचपोकळीच्या चिंतामणीचं दर्शन करून घ्या. गणपती बाप्पा जवळजवळ येत आहे आपल्या इथे. सगळे छोटे बाळ वगैरे सगळे नसत आहेत, मुलं वगैरे सगळे एन्जॉय घेत आहेत विसर्जनाचा. खूप छान. तर चला आता चिंचपोकळीच्या चिंतामणीचं दर्शन तुम्हाला करून दिलेलं आहे बघा. चिंचपोकळीच्या चिंतामणीचा विजय असो. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. तर चला आता आपण मित्रांनो तुम्हाला दाखवतोय. हे बघा, झूम करून दाखवलं चिंचपोकळीच्या चिंतामणीचं रूप. खूप सुंदर रूप आहे. आता काही वेळेतच आपण पण निघणार आहोत घरी. तर चला, तुम्हाला दाखवले आहे सगळे गणपती बाप्पा. जेवढे आपल्याकडून होईल तेवढे तुम्हाला दाखवलेत महादेवाच्या रूपामध्ये गणपती बाप्पा. तर चला आता आपणही निघूया. इथे डान्स वगैरे चालू आहे. चला आता आपण जाऊया घरी. चला. सो फायनली गाईज, कसा वाटला आपला विसर्जनाचा ब्लॉग? आवडला असेल तर नक्की लाईक करा. खूप म्हणजे खूप गर्दी होती. कसं तरी काढले व्हिडिओ. घाबरत खूप गर्दी होती. मागं जाऊन पुढं आलो. लालबागच्या राजाला तर खूप गर्दी होती, तुम्ही बघितली व्हिडिओमध्ये. तर चला, कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनल जर नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा. तर चला, भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये. चला बाय. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. चला बाय.